सुरीला ऋषिकेश. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या जिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. पहा झाले पुरे एक वर्ष होतो वर्षानं एकदा हर्ष. गोडांनाचा होतो रे स्पर्श यावा संसाराचा परामर्श. पूर्ण वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माथा. मस्त झाला ऋषिकेश. थँक्यू. कोणाचं गाणं म्हणालंयस तुला माहिती आहे ना? हो माहिती आहे. सांग बघू. आपले कॅप्टन आनंद शिंदे सर हा, तर त्यांच्या वडिलांचं गाणं आहे प्रल्हाद शिंदे. प्रल्हाद शिंदे खूप खूप मोठे गायक हो. होते ते. तर आपण आनंदजींपासूनच सुरुवात करूया. येस चालेल. चांगलं गायलंस तू, पण या ठिकाणी मला बोलावंसं वाटतंय. माझे वडील प्रल्हाद शिंदे, महाराष्ट्रामध्ये असा आवाज पुन्हा होणे नाही. माझ्या वडिलांनी जास्तीत जास्त गाणी प्रल्हाद शिंदेंनी गायली विठ्ठलाची. आणि मंगळवेढा हे गाव त्यांनी दाखवलं की बाबा मंगळवेढा पण एक गाव आहे. चंद्रकांत निर्भवणे म्हणतात, कितीही सूर मिळवावा पण सूर हा लागत नाही. कितीही ऐकली तरी भूक ही भागत नाही. कथा सत्य नारायणाची खोटं हे सांगत नाही. आणि त्या प्रल्हादाच्या अभंगाशिवाय तो पंढरीचा विठोबाही जागत नाही. धन्यवाद. बेला. ऋषिकेश, येस. तू एक काहीतरी वेगळंच रसायन आहेस रे. म्हणजे आम्हाला ना कधीच कोणाला कळत नाही नक्की ऋषिकेश कसा आहे. दरवेळेला काहीतरी वेगळंच. म्हणजे तुझी रेसिपी असो, गाणं असो, तुझं बोलणं असो, तू कम्प्लीट एक पॅकेजच आहेस. छान झालं, छान झालं गाणं. सुरेशजी. काय बोलणार बाबा मी, काय बोलण्यासारखं नाहीच आहे. इतकं छान गायलास तू. थँक्यू सर. आणि दादांचं प्रल्हादजींचं हे गाणं अप्रतिम गाणं. मी सुद्धा माझ्या लहानपणी ऐकत ऐकत मोठा झालो. आणि आपण असं समजू की ह्या गाण्यानं तू शेवट केला आहेस, तर आजचा सगळा एपिसोड आपण त्यांना समर्पित करूया. मग आता बघूया मार्क. हो. मार्क बघूया. मला खूप आनंद झाला. आमच्या टीमला पहिल्यांदाच 10 मिळालेले. कॉंग्रॅच्युलेशन. आणि त्याला 10 मिळाले त्याच्याबद्दल एक रेसिपी हो जाए. हा, मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं आपण की कोशिंबीर. रेसिपीवर जास्त लक्ष दिल्यामुळे बॉटम 3 मध्ये आलो होतो. तर मग यावेळेला छोटीशी रेसिपी आवाजासाठी चांगली येते. हा. रेसिपी आपली जी ज्येष्ठ मधाची पावडर असते ना, हो. तर ती विकत आणायची. त्याच्यामध्ये मध घालायचं मस्त हा, आणि त्याला एकत्र करायचं आणि खायचं. झाली रेसिपी. वा, थँक्यू फॉर द रेसिपी. आणि आता मी आपल्या स्वराधीशांना विनंती करीन की त्यांनी स्टेजवर यावं आणि आज ह्या ट्रॉफीचं नेमकं काय होणार आहे ते आपल्याला सांगावं. आणि त्याचबरोबर तुझी कॅप्टन साधना, Yes. हिला मी मंचावर बोलवते आणि मला खूप आनंद होतोय. साधना, ये ये लवकर ये.
सोलापूरवाल्यांनी लाज राखली तुमची. मी श्रेय तुम्हालाच देणार आहे. ओके, तर सुरेशजी आजच्याबद्दल. आज जरा भीतीच होती मला, कारण आज चांगले चांगले योद्धे थोडेसे आज ढिसाळ. आणि ह्याचं बघा ना, ससा नेहमी जरासा मी त्याला म्हणजे, पण आज तो अगदी सगळ्यांच्या वर जाऊन त्याने आज गायलं. म्हणजे आज त्याचा दिवस होता. आणि तुला आळूचं फदफद येतं का? नाही बाबा, ते आहे फदफद, नाही नावावरून पण लागतं चांगलं. आईला सांग करून घालायला. आणि शिखरण शिखरण येतं, परंतु आत्ता सांगू नको, आता नको. सध्या ही ट्रॉफी घे. तर आता पुढच्या आठवड्यात ही ट्रॉफी सुरीलांनीच रिटेन करावी, हा असा सगळ्यांचाच प्रयत्न असू दे. आणि आपण उद्या भेटणार आहोत ह्याच वेळेला आणि ह्याच ठिकाणी, म्हणजे ETV मराठीवर, गौरव महाराष्ट्राचा मूर्ती लहान कीर्ती महान या भागामध्ये.